सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणी गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद्दासबोध दशक 6वा समास 8वा दृश्य निरूपण। श्रीराम मागा श्रुती पुसले होते, दृश्य मिथ्या तरी का दिसते, याचे उत्तर बोरी जेल ते सावध ऐका। देखले ते सत्यची मानावे, हे ज्ञात्याचे देखणे नव्हे, जडमूळ अज्ञान जीवे हे सत्य मानिजे। माझे दिसते हेची खरे, येथे चालेना दुसरे, एशिया संशयाच्या भरे भरोची नाही। मृगे देखले मृगजळ, ते धावते बरळ, जळ नवे मिथ्या सकळ, त्या पशुस कोण म्हणावे। रात्रो स्वप्न देखले, बहुत द्रव्य सापडले, बहुत जनासी व्यवहारिले, ते खरे कैसे म्हणावे। कुशळ चितारे विचित्र, तेने निर्माण केले चित्र, देखता उठे प्रीती मात्र, परंतु तेथे मृत्तिका। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। श्री गुरुदेव अनंत श्री विभूषी जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या परमपावन दिव्य चरणकमलांना भावपूर्ण वंदन करून संत संघास उपस्थित असणारे सर्व भाविक भक्त, गुरुबंधू आणि गुरुभगिनी या सर्वांनाच सांप्रदायिक पद्धतीने श्री गुरुदेव। भाविको, आपण मागील समासामध्ये सगुण भजन याविषयीचं निरूपण ऐकलेले। आजचा विषय आहे दासबोधमधील दशक 6वा समास 8वा दृश्य निरूपण। भाविको, दृश्य म्हणजे पाहणे किंवा अनुभवणे। पाहणाऱ्याने वस्तू पाहिली की त्याला त्याचा अर्थ समजतो। सर्वसामान्य माणसांच्या इंद्रियांची रचना सारखीच असल्यामुळे जगातील सर्व वस्तू सर्व माणसांना सारख्याच दिसत असतात। असे सर्व वस्तू सारख्याच दिसत असतात। मग जे 90% जे लोक असतात, ह्या 90% लोकांना त्याच घटनेचा तोच अर्थ समजत असतो। माणसाचे मन अर्थ समजते। मनाचे स्वरूप जसे बदलत जावे तसा त्याच वस्तूचा अर्थ समजण्यात फरक पडत असतो। मनाचे स्वरूप जर पार बदलून टाकले, त्याचा विकास केला गेला, तर त्याच वस्तूचा आपणास एक अगदीच वेगळा परंतु नवीन असा अर्थ समजत असतो। आणि या नवीन अर्थाच्या दृष्टीनं मग जुना अर्थ म्हणजे एक भ्रम, केवळ भास होता असं वाटतं। आणि जे संत असतात, जे सद्गुरू असतात, जो साधक आपल्या अथक परिश्रमानं मनाचा विकास घडवून आणून त्यामध्ये अमूलाग्र बदल घडवून आणतो, त्यांना संत असं म्हटलं जातं। जगातील वस्तू जशा आपणाला दिसतात तशाच त्या संतांना सुद्धा दिसत असतात, परंतु संतांना समजणारा तो वस्तूचा अर्थ मात्र अगदीच वेगळा असतो। ते स्वतः अंतर्यामी आत्मस्वरूप असल्यामुळे संपूर्ण विश्व त्यांना परमात्मा स्वरूप भासत असतं। अर्थात जे पंचमहाभूतात्मक विश्व आपणाला सर्वस्वी सत्य वाटतं, तेच त्यांना मिथ्या केवळ आभास वाटत असतो। सत्याचा केवळ भास आहे असं वाटतं त्यांना। सर्वसामान्य जो माणूस आहे, या सर्वसामान्य माणसाला जे दिसतं तेच संत बघत असतात।
आणि परंतु संतांना त्याच्यामध्ये पण वेगळेपणा दिसत असतो. त्याचं एक उदाहरण देऊया, म्हणजे ताईंना परतच्या विषयाला चांगली पुष्टी येईल. रामेश्वरवरून कावड घेऊन अनेक साधू संत चाललेले असतात काशीला. मजल दर मजल करत दिंडीनं हरिनामाचा गजर करत सगळी मंडळी चाललेले आहेत. आणि त्यामध्ये एकनाथ महाराजसुद्धा आहेत. आणि अशी दिंडी चालले देवाला वाटलं ह्याची परीक्षा घ्यावं, आणि म्हणून विठ्ठल गाढवाचं रूप धारण करतात आणि रुक्मिणी कुंभारीण होते. दुपारी 12-12:30चा सुमार झालेला आहे आणि गाढव त्या वारकऱ्यांच्या त्या दिंडीच्या समोर असं पडलेलं आहे, हातपाय झाडा लागलेला आहे, जीभ एवढी बाहेर काढलेली आहे आणि मोठमोठ्यानं खिंकाळतं आहे, ओरडतं आहे, पाण्यानं व्याकुळ झालं आहे. कुंभारीण प्रत्येकाला हात जोडून त्या संतांना हात जोडून सांगते की माझ्या गाढवाला थोडंसं कोणीतरी पाणी पाजा. प्रत्येकाच्या खांद्यावर कावड आहे. कशासाठी? तर ती काशी विश्वेश्वराला म्हणजे वाराणसीला काशीला जाऊन विश्वेश्वरावर ते जलाभिषेक करायचं. आणलं आहे कुठून? आपल्या भारताच्या टोकावरून रामेश्वरवरून ते पाणी आणलेलं आहे आणि तिथून ते काशीला घेऊन जायचं आहे. त्या प्रत्येकाला विनवते, परंतु प्रत्येकानं त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. काय म्हणाले, पाणी आणलं कुठून? तिकडून एवढं नामस्मरण करत घेऊन आलो आणि या गाढवाला पाणी पाजायचं. आणि ज्यावेळी एकनाथ महाराज पुढे सगळी चाललेलं आहे असा प्रकार, आणि एकनाथ महाराज ज्यावेळी तिथे आले तर त्यांनी बघितलं की अरे गाढव पाय झाडताना कुंभारीण पाणी मागते. त्यांनी मागचा पुढचा विचार न करता तर कावडीतलं तो माठ होता तो माठ सरळ गाढवाच्या तोंडामध्ये खाली केला. सांगायचं तात्पर्य की आम्हाला सर्वांना काय दिसलं? गाढव दिसलं. परंतु एकनाथ महाराजांना त्याच गाढवामध्ये कोण दिसला? परमात्मा दिसला. अशी संतांची दृष्टी असते. चला आपण पुढे. म्हणजे वस्तू तीच असते, परंतु बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा टोटल बदललेला असतो, पूर्णतः बदललेला असतो. म्हणून त्यांना संत म्हणतात. संत आणि माणसं दोन्ही सारखीच आहेत, परंतु संतांच्या दृष्टीला जे दिसतं ते सामान्यांच्या दृष्टीला दिसत नाही. संतांना पूर्ण ठाऊक आहे की या चराचरामध्ये अणु रेणूत देव आहे, सगळीकडे देव आहे. ही जी दृष्टी आहे ही संतांना प्राप्त झालेली असते. म्हणून संतांकडे आलं पाहिजे आणि तोच आज निरूपणाचा विषय ताई आपल्याला अतिशय चांगल्या रीतीनं समजावून सांगतात. आपण ऐकूया. श्री गुरुदेव. मग संतांना जो समजलेला अर्थ असतो तो वेगळा असतो आणि मग संत हे परमात्मा स्वरूप पाहत असतात. आणि मग असं जे दृश्य विश्व आहे हे दृश्य विश्व शिष्याच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो. दृश्य विश्व जर भासमान आहे, ते जर असत्य आहे तर ते का दिसते? आणि हाच प्रश्न त्यांनी आपल्या सद्गुरूंना विचारलेला आहे. त्यावेळेला सद्गुरू उत्तर देतात की आपण जे जे काही आपल्या ह्या नजरेने पाहत असतो किंवा आपल्या दृष्टीला जे जे काही पडत असतं ते सत्य समजणं हे काही ज्ञातेपणाचं लक्षण नाही आहे, ते तर अज्ञानी जड जीवाचं लक्षण आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की जे सर्वसामान्य माणसांनाही अनुभव येत असतो आणि संत महंतांना सुद्धा अनुभव येत असतो. ह्यामध्ये सर्वसामान्यांच्या अनुभवापेक्षा संतांचा अनुभव हा श्रेष्ठ असतो आणि म्हणूनच तो सत्य समजला जातो. आणि म्हणून समर्थ म्हणतात की एक्या देखिल्यासाठी लटिक्या कराव्या ग्रंथकोटी, संता महंतांच्या गोष्टी त्याही मिथ्या कराव्या. इथं जर समजा मी पाहिलं तेच खरं आहे, तेच सत्य आहे असं जर आपण दुराग्रह धरला गेला तर ज्या ऋषीमुनींनी आपल्या अथक परिश्रमातून आणि आपल्या अनुभवसिद्ध ज्ञानाच्या माध्यमातून लिहिलेले जे ग्रंथसंपदा आहेत, वेद शास्त्र पुराण आहेत किंवा जे अमृतमय वचनं आहेत, ही सगळी आपणाला मिथ्या ठरवावी लागतील. आणि मग ही समर्थ सांगतात की असं हे जे काही विश्व आहे हे विश्व भासमान कसं आहे हे आपल्या शिष्याला समजावून सांगताना म्हणतात की हरिण ज्या वेळेला मृगजळ पाहतं त्यावेळेला त्या हरणाला वाटतं की तिथं खरोखरच पाणी आहे, म्हणून ते तिथं वेड्यासारखं धावत जातं. परंतु तिथं गेल्यानंतर ते पाणी नाही तर तिथं भासमान आहे. हे त्या वेड्या प्राण्याला कोणी बरं सांगावं? बघा, आपण आकाश पाहिलेलं असतं, ते वरती आकाश पाहिलं की आपल्याला वाटतं की ते पालथं घातलेल्यासारखं दिसतं. तेच आकाश ज्या वेळेला आपण पाण्यामध्ये पाहतो त्यावेळेला ते उथाणं दिसत असतं. बघा, पाण्यावरती बुडबुडे उडतात आणि त्या प्रत्येक बुडबुड्यांमध्ये आपल्याला आपलं प्रतिबिंब दिसत असतं. बुडबुडा फुटला की ते प्रतिबिंब नाहीच होतं, परंतु मूळ बिंब हे कायम राहत असतं. की आकाश पहा, आपण पाहिलं, इकडून पाहिलं की वाटतं की ते टेकलेलं आहे, पण तिथे गेल्यानंतर लक्षात येतं की ते टेकलेलं नाही आहे, ते त्याच्याही पेक्षा वरती आहे.
पाण्यावर जो येणारा बुडबुड असतो तो बुडबुड आपल्याला काय वाटत असतो की तो नुसता पाण्यावर आहे, पण प्रत्यक्ष तो नुसत्या वरच्या पाण्यावर नसतो, तो आतूनच आलेला असतो, आतपर्यंत खोलवर तो असतो. असं हे दृश्यमय जग जे आहे हे आपल्याला भासत असतं. का तर आपल्याकडे दृष्टी नसते. राजसूत यज्ञामध्ये, कौरवांच्या राजसूत यज्ञामध्ये, पांडवांच्या राजसूत यज्ञामध्ये शुकमुनी आले होते आणि भगवान कृष्णानं उष्टा पात्रावळी काढण्याचं काम घेतलं होतं. प्रत्येक पांडवाने आपली जबाबदारी वाटून घेतलीच होती, पण भगवान कृष्णाने मुद्दामहून मागून घेतलं होतं की जेवढे लोक जेवणार त्यांची उष्टी पानं मी उचलणार. आणि भगवान कृष्ण स्वतः ती उष्टी पत्रावळी उचलून बाहेर ठेवत होते. भगवान कृष्णाच्या हातचं अन्न भक्षण करायला मिळालं पाहिजे म्हणून शुकमुनी सगळ्यात श्रेष्ठ मुनी आहेत, सगळ्या मुनींचे मुनी आहेत ते लक्षात घ्या. तर हे शुकमुनी सूक्ष्म रूप धारण करतात आणि अन्न भक्षण करण्यासाठी येतात. ते कधीच कुणाच्याही कुठल्याही देवांच्या किंवा ऋषीमुनींच्या कुठल्याच कार्यक्रमाला जात नाहीत, परंतु इथे येतात म्हणून सगळ्या देवादिकांना आनंद होतो आणि स्वर्गात घंटेचा नाद सुरू होतो. तेव्हा धर्माला तो ऐकायला येतो म्हणून धर्म विचारतो भगवान कृष्णाला, काय देवा अजब वाटतं, स्वर्गातले घंटेचे ध्वनी मला ऐकायला येतात, त्या काय प्रकार आहे. भगवान कृष्णाने अंतर्ज्ञानाने ओळखलं आणि त्यांना सांगितलं चल दाखवतो तुला बाहेर, आणि त्याला घेऊन जातात. धर्माला दिसत नाही, काहीच नाही. तेव्हा त्याला दिव्य दृष्टी जेव्हा भगवान कृष्ण देतात त्यावेळी धर्माच्या लक्षात येतं की शुकमुनी सूक्ष्म रूप धारण केलेलं आहे आणि पत्रावळीवर विराजमान झालेत आणि त्या पत्रावळीवर उष्ट जे अन्न आहे ते सेवन करतायत आणि ते सेवन करतायत त्याचा आनंद देवानं झाला आहे म्हणून ते घंटांचा निनाद होतो आहे. तात्पर्य की आपल्याला ही दृश्य जी सृष्टी आहे ही दृश्य सृष्टी भासमान वाटते किंवा ही दृश्य सृष्टी खरी वाटते, परंतु त्याच्याही पलीकडेचं सत्य त्याच्यामध्ये दडलेलं असतं, परंतु ते आपल्याला का दिसत नाही तर आपल्याकडे ती दृष्टी नसते. ही दृष्टी येण्यासाठीच आपण संतांकडे गेलं पाहिजे, सद्गुरूंकडे गेलं पाहिजे. पुढे ऐकूया चला. तर अशी ही जी काही दृश्य विश्व आहे, ज्या वेळेला आपणाला खोटं खऱ्यासारखं भासतं त्यावेळेला ते भासमान असतं. आणि म्हणून समर्थ सांगतात की जो मानवनिर्मित जे कृत्रिम असतं त्याला जादू असं म्हटलं जातं. मग हे जादूचे प्रयोग बघा आपण पाहत असतो. एखादा जादूगार ज्या वेळेला आपण एखादी त्याला वस्तू मागितली तर तो तत्काळ आपणाला देत असतो, परंतु ती जादूचा जोपर्यंत प्रभाव आहे तोपर्यंतच ती वस्तू टिकून राहते, त्याच्यानंतर फार काळ ती टिकून राहत नाही. बघा राक्षस जो असतो ह्या राक्षसाची निर्मित जी वस्तू असते कृत्रिम वस्तू त्याला ओडंबरी किंवा इंद्रजाल विद्या असं म्हटलं जातं. आणि ह्या राक्षसांच्या विद्येमध्ये मायेमध्ये प्रत्यक्ष देवसुद्धा फसलेले आहेत. आणि आपणाला पुराणामध्ये आपण पाहत असतो की अनेक वेळेला ह्या राक्षसांनी वेगवेगळ्या प्रकारची रूपं धारण करून देवांना सुद्धा फसवलेलं आहे. बघा प्रभू रामचंद्र ज्या वेळेला वनवासामध्ये होते आणि सीतामाईचं हरण करण्याच्या उद्देशाने म्हणून ज्या वेळेला रावण आला त्यावेळेला त्या रावणाला असं स्वतःचं रूप धारण करून तो कधी सीतामाईचं हरण करू शकणार नव्हता आणि म्हणून त्यानं कपटी रूप धारण केलं आणि आपल्याबरोबर जो मारीच नावाचा राक्षस होता ह्या मारीच राक्षसाला सुद्धा त्यांनी कपटी रूप धारण करायला लावलं. आणि त्यावेळेला त्या मारीच्यानं एक सुवर्ण मृगाचं अतिशय सुंदर असं रूप धारण केलं. ते रूप पाहिल्यानंतर ज्यावेळेला सीतामाईने त्या सुवर्ण मृगाला पाहिलं आणि ते अभूतपूर्व रूप पाहिल्यानंतर सीतामाईला अतिशय मोह झाला आणि ते आपल्या आश्रमामध्ये येऊन प्रभू रामचंद्रांना त्या हरणाचं वर्णन करून सांगत आहेत. आणून द्यावं हरिण अयोध्यानाथा. मग हे जे काय हरणाचं जे रूप होतं सुवर्ण मृगाचं रूप, हे सुवर्ण मृगाचं रूप हे मायावी मारीच्यानं धारण केलेलं असतं आणि ते अतिशय खरोखर भासलं होतं. त्याच्यावरती साक्षात जी माया जी सीतामाई ती सुद्धा भाळे. एवढंच नव्हे जे मायापती परब्रह्म प्रभू रामचंद्र हे सुद्धा त्या मायेमध्ये फसलेले होते. अशी ही जी काय माया आहे हे दृश्य विश्व ह्या मायेनंच नटलेलं आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन समर्थ सांगतात की ज्या वेळेला परमेश्वर एखादी कृत्रिम वस्तू निर्माण करत असतो ती त्याची माया असते. आणि मग ह्या मायेमध्ये देवादिदेव महादेव सुद्धा फसलेले आहेत, ब्रह्मदेव फसलेले आहेत, इंद्र चंद्र वरुण इत्यादी नव्हे तर आपण सर्वसामान्य तर माणसं फसतच आहोत, पण हे देवादिदेव सुद्धा फसलेले आहेत. इथे एक मला छोटासा दृष्टांत आठवतो. बघा वेद व्यास नावाचे ऋषी असतात आणि त्यांचा जैमिनी नावाचा एक शिष्य असतो. आणि ह्या
वेदव्यास ऋषींनी एक महान असा ग्रंथ लिहिलेला होता आणि तो ग्रंथ प्रकाशित करण्यापूर्वी त्यांनी हा जो ग्रंथ होता तो आपल्या जैमिनी नावाच्या शिष्याला वाचण्यासाठी दिलेला आहे. आणि त्यावेळेला ते म्हणतात की बाबा हा जो ग्रंथ आहे ह्या ग्रंथामध्ये काही त्रुटी असतील तर ते तू वाचून पाहून मला सांग. आणि मग जैमिनीने सुद्धा तो ग्रंथ नमस्कार केला, गुरुदेवांना नमस्कार केला आणि तो आपल्या आश्रमामध्ये घेऊन गेले आणि त्यांनी तो पूर्णपणे वाचला. वाचल्यानंतर तो सद्गुरूंकडे आले आणि त्यांनी तो ग्रंथ जो होता तो सद्गुरूंकडे ठेवला, नमस्कार केला आणि सांगितलं की गुरुदेव हा अतिशय सुंदर असा आपण ग्रंथ लिहिलेला आहे जो मानव कल्याणासाठी उपयोग होणार आहे, परंतु त्याच्यामध्ये मला एकच वाक्य आहे की ते मला खटकलेलं आहे. त्यावेळेला वेद व्यास म्हणतात की बाबा तुला कुठलं वाक्य खटकलेलं आहे ते मला सांग. त्यावेळेला जैमिनी ऋषी सांगतात की ह्याच्यामध्ये आपण लिहिलेलं आहात की जे साधू असतात, जे ज्ञानी असतात ते सुद्धा या मोह माया ममतेमध्ये फसलेले असतात, ते सुद्धा ह्या मायेच्या कचाट्यातून सुटू शकत नाहीत. हे एवढे एकच वाक्य मला खटकते. त्यावेळेला ते जैमिनी ऋषी सांगतात की ज्ञानी कोणाला समजायचं गुरुदेव, तर ज्यांना सगळ्याच प्रकारचं ज्ञान आहे, आध्यात्मिक वैज्ञानिक दृष्टिकोनातून सगळं ज्ञान आहे. मग तो ज्ञानी असो किंवा जो साधू आहे ते कसे बरे ह्या मायेमध्ये फसतील. जाणून बुजून कोणीतरी विष प्राशन करणार नाही, जाणून बुजून कोणी खड्ड्यामध्ये उडी घेणार नाहीत. मग हे साधू असतात, ज्ञानी असतात, त्यांना पूर्णपणे ज्ञात असतं की ही माया दुस्तर आहे आणि त्यामुळे ते या मायेमध्ये फसणार नाहीत. त्यावेळेला वेद व्यास त्यांना महादेवाची गोष्ट सांगतात की महादेव, देवादिदेव महादेव हे सुद्धा ह्याच्यामध्ये कसे फसले होते. तरीसुद्धा त्या जैमिनी ऋषींचं काही केलं समाधान होत नाही आणि मग ते तसेच आपल्या आश्रमामध्ये निघून गेले. सायंसंध्येची वेळ झाली, साधना झाली त्यांची आणि एकाएकी तिथं अंधारून आलं आणि सोसाट्याचा वारा सुटला आणि धोधो पाऊस कोसळायला लागला. अशा वेळेला पाऊसही निघून गेला आणि त्याच्यानंतर स्वच्छ सूर्यप्रकाश पडला आणि मग सायंकाळच्या वेळेला हे जैमिनी ऋषी आपल्या आश्रमाच्या भोवती थोडासा फेरफटका मारायला लागले आणि त्यांची सहज दृष्टी गेली तर एका झाडाखाली एक तरुणी पावसामध्ये भिजलेल्या अवस्थेमध्ये कुडकुडत उभी राहिलेली होती. वेळ सायंकाळची होती. ह्यांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला की सायंकाळची वेळ आहे, ही आता तरुणी आहे, कुठे बाहेर जाईल बरं. आणि मग मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांनी तिला आपल्या आश्रमामध्ये घेऊन आले, कोरडी वस्त्र दिली आणि ती जी तरुणी होती ती काही बोलत नव्हती, थंडीनं कुडकुडत होती. अशा वेळेला त्यांनी शेकोटी पेटवली आणि शेकोटी पेटवून तिथं ते बसलेले आहेत. मग ही मुलगी काही केला बोलत नाही. त्यावेळेला तिला तिच्या मनातील भीती नाही शिकण्यासाठी जैमिनी ऋषींनी तिला बोलतं करण्याचा प्रयत्न केला. हळूहळू तिच्या पाठीवरून ते हात फिरवायला लागले आणि मग हात फिरवत असतानाच त्यांचा न कळत त्यांचा हात त्यांच्या चेहऱ्यावरती कधी गेला तेही समजलं नाही आणि मग चेहऱ्यावरचा मऊ मुलायम स्पर्श त्या होण्याच्या ऐवजी तिथं त्यांचे दाट असे राहट केस लागले आणि मग चटका बसल्यासारखा जैमिनी ऋषींनी आपला हात मागे वळून घेतला आणि त्यावेळेला निरखून बघतात तर तिथं साक्षात त्यांचे सद्गुरू वेद व्यास होते. आणि मग लज्जेने ते मान खाली घालतात आणि त्यावेळेला वेद व्यास ऋषी त्यांना सांगतात की बाबा पाहिलंस माया कशी असते ही. आणि अशा प्रकारे ही जी माया आहे ही माया कोणालाही ह्या मायेच्या कचाट्यातून कोणीही सुटू शकत नाही. फक्त कोण सुटू शकतं तर जे संतांच्या समर्थ सांगतात की जे संतांच्या सहवासात आलेले आहेत, जे सद्गुरूंच्या सहवासात आलेले आहेत, अशाच ह्या भवसागरातून किंवा ह्या मोह माये ममतेतून सुटू शकतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की ज्या वेळेला आपण संत संगतीमध्ये येतो, संतांच्या सहवासात येतो, त्यावेळेला ही जी काय अविद्यारूपी जी माया आहे ही अविद्यारूपी माया नाहीशी होत असते आणि आपणाला जे सत्य स्वरूप आहे त्या सत्य स्वरूपाचे आपल्याला ज्ञान होत असते. आणि म्हणून आपण सगळ्यांनी या संत संघाच्या माध्यमातून आपण सद्गुरूंच्याकडे यायचं आहे आणि आपल्या जीवनामध्ये आपला उद्धार करून घ्यायचा आहे. कारण सद्गुरूंशिवाय आपल्या जीवनाचा उद्धार करते कोणीही नाही आहेत आणि सद्गुरूंशिवाय आपल्याला सत्य ज्ञान हे दिसणार नाही. आणि हे जे काही दृश्य विश्व आहे ह्या दृश्य विश्वाचा जो भासमान पसार आहे हा भासमान पसारा नाहीसा करून त्याच्यामधलं जे सत्य तत्व आहे किंवा जे ब्रह्मस्वरूप आहे ते ब्रह्मस्वरूप केवळ सद्गुरूंशिवाय कोणीही सांगू शकत नाही. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये नितांत आवश्यकता आहे ती म्हणजे आपल्या सद्गुरूंची. सद्गुरू जे आहेत हे आपल्याला पुढे मार्ग सांगणार आहे. कारण हे भासमान जे विश्व आहे हे आपण चर्मचक्षुनी पाहतोय. त्यामुळे चर्मचक्षुनी पाहत असताना अर्जुनाला सुद्धा अशाच प्रकारचा भास झाला होता की पुढे कृपाचार्य आहेत, द्रोणाचार्य आहेत, भीष्म आहेत, दुर्योधन आहे, अरे ही सगळी नात्यातली माणसं आहेत आणि कशासाठी म्हणतोय तर एका मानासाठी, एका राज्यासाठी. हे नको बाबा, मला काही पाप करायची इच्छा नाही.
ज्यावेळी भगवान कृष्णाने त्यांना ज्यावेळी दिव्य दृष्टी प्राप्त करून दिली त्यावेळी त्यांचा सगळा भ्रमनिराश झाला. आणि मग कळलं अरे कोणी जन्माला आलेलं नाही, कोणी मरणारही नाही आहे. हे निसर्गाचं चक्र आहे. ते चालवण्यासाठी विधाताच ही सगळी अशी रचना करतो. त्यासाठी देवाला विश्वरूप धारण करावं लागलं, देवाला गुरूंच्या भूमिकेमध्ये यावं लागलं. आणि त्यावेळी त्याला सत्याचा शोध अर्जुनाला लागला आणि त्याच्यातून ती गीता निर्माण झालेली आहे. तसाच हा प्रकार आहे की आपण ह्या सगळ्या संभ्रमामध्ये जीवन जगत असल्यामुळे खरं काय खोटं काय, कुणावर विश्वास ठेवायचा कुणावर विश्वास ठेवायचा नाही, अशी जी काय आपली दोलायमान अवस्था होते. काही म्हणतात की संसार सोडला पाहिजे, काही म्हणतात संसारात राहिलं पाहिजे. प्रपंच काही जण मिथ्या म्हणतात, काही जण सत्य म्हणतात. आणि मग संभ्रमित अवस्था निर्माण होते. मी आता काय करायचं. त्यावेळेला गुरु आपल्याला बरोबर मार्ग सांगतात. मी अभंगातून सांगतो तो मार्ग, संत तुकडोजी महाराजांच्या भाषेतला. सांगा मी काय करू. सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. भक्ती करू का पोट भरू, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. भक्ती करू का पोट भरू, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. भक्ती म्हणे तू चाल पुढे, 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 संसार म्हणे तू एकीकडे, संसार म्हणे तू एकीकडे, संसार म्हणे तू एकीकडे, संसार म्हणे तू एकीकडे. सांगा मी कोणता मार्ग धरू, सांगा मी कोणता मार्ग धरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. भक्ती करू का पोट भरू, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. भक्ती करूनी जो पोट भरे, 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 तुकड्या म्हणे त्याला मोक्ष मिळे, तुक
तुकड्या म्हणे त्याला मोक्ष मिळे. तुकड्या म्हणे त्याला मोक्ष मिळे. तुकड्या म्हणे त्याला मोक्ष मिळे. अरे मानवा तू नको घाबरू. अरे मानवा तू नको घाबरू. सांगा मी काय करू. सांगा मी काय करू. सांगा मी काय करू. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.